सगळीकडे हिरवळ, गड किल्ले आणि चिक्कीचं माहेरघर म्हणजेच लोणावळा। आज आहे एक खास दिवस, शीतलचा वाढदिवस, आणि या खास दिवसासाठी आम्ही आलो आहोत लोणावळ्याला। म्हणजेच निसर्ग, शांतता याचं धम्माल कॉम्बिनेशन। आता आहोत आपण खोपोली व्ह्यू पॉईंटवर आणि आता आम्ही या खंडाळा घाटात आहे। सो इथूनच जस्ट वरती चढून तिकडे मागे कार पार्क केली आहे आणि इथे हा माझ्या मागे पूर्णपणे खोपोली सिटी आहे आणि इथून खालून एक्सप्रेसवे चालला आहे, इथून ओल्ड हायवे चालला आहे मुंबई पुणा। इथे हा छान एक्सप्रेसवे चालला आहे आणि इथून खालून पण हा दिसतो एक्सप्रेसवे। आता बऱ्यापैकी उन्हाळा चालू झाला आहे, पण जर तुम्ही पावसाच्या आसपास आले, मॉन्सूनमध्ये आले तर इथे जो काही व्ह्यू असतो, जो काही फील असतो तो काही औरच असतो। आणि इथे शीतल रित्वी फोटो काढतायत। लोणावळा म्हणजे मुंबई पुणेकरांच्या हक्काचं हिल स्टेशन। आता लोणावळ्याच्या पाटीलवाडामध्ये आलो आहे। आय थिंक हा नवीनच चालू झाला आहे। इथे यांनी हॉटेलमध्ये महाराजांची छान अशी मूर्ती ठेवली आहे। आमरस वगैरे पण आहे इथे आणि छान ॲम्बियन्स बनवलं आहे यांनी। मस्त छान मराठी गाणी वगैरे लावली आहेत। मटण थाळी 570, चिकन थाळी 460 आणि आमरस वाटी 70 असे 1100 रुपये झाले इथे। आजचा स्टे आहे आपला एकदमच हटके रूमर स्काय विला आणि रिसॉर्टमध्ये। इथे आम्ही आता रूम घेतला आणि त्याच्या पुढे स्विमिंग पूल खूप चांगला आहे, वरती पण आहे ते बघा। ओ बाथटब आहे। मी खूप एक्साइटेड आहे बाथटबमुळे। लोणावळ्यापासून एक 3-4 किलोमीटर आणि 10-15 मिनिटांच्या अंतरावर ही प्रॉपर्टी आणि आता आपली इथे रूम आहे। हे इथे स्काय विलाज आहेत। आम्ही पूल व्ह्यू रूम बुक केली आहे। आता मी तुम्हाला इथली रूम टूर देतो। इथे असं छान वरती यांनी ॲक्च्युली इथे यांनी एक बेड ठेवला आहे। सो हा रित्वीचा बेडरूम आहे। रित्वी आज रात्री इकडे वरती झोपणार आहे आणि आम्ही खाली झोपणार आहे। हा रित्वीचा बेडरूम आहे, बरोबर ना रित्वी? तू इथे झोपणार ना? सो इथे यांनी बेड वगैरे ठेवला। ॲक्च्युली इथून छान पुढचा व्ह्यू दिसतो आणि ही अशी आपली रूम आहे। इथे वॉर्डरोब वगैरे आहे, फ्रीज दिलं यांनी आणि इथे बाथरूममध्ये छान बाथटब वगैरे आहे। रित्वीला बाथटब हवा असतो जिकडे कुठे जाऊ तिकडे, आणि लकीली इथे पण आम्हाला मिळालं आहे की या रूमची प्राइसिंगसुद्धा थोडी सरप्राइजिंग आहे। मी सांगितल्यावर तुम्ही हैराण व्हाल। आणि याच्यामध्ये ब्रेकफास्ट आणि रात्रीचं जेवण म्हणजेच डिनर इन्क्लूड आहे। आणि आपल्या रूमच्या बाहेर हा असा व्ह्यू लोणावळ्यापासून लायन्स पॉईंटला किंवा लोणावळ्यापासून आंबे व्हॅलीकडे जो रोड जातो त्या रोडलाच ही प्रॉपर्टी आहे। यांनी छान असे स्काय विलाज बनवले आहेत। आज आम्ही स्काय विला बुक न करता आम्ही पूल व्ह्यू विला बुक केला आहे आणि आम्हाला खूपच छान प्राईजमध्ये हे मिळालं। इकडे 3 कॅटेगरीच्या रूम आहेत। एक यांची सगळ्यात हायेस्ट कॅटेगरी आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रायव्हेट हिटेड पूल मिळतो आणि त्याच्यानंतर स्काय विला आहे आणि त्याच्यानंतर आपण ज्यामध्ये स्टे केला आहे तोच हा पूल विला। असे यांच्याकडे 3 प्रकारचे विलाज अवेलेबल आहेत आणि हा विला आम्हाला फक्त आणि फक्त 2100 रुपयाला मिळाला आहे। ॲक्च्युली लास्ट मिनिट डील या ऑफरमुळे मला ही प्रॉपर्टी मला 2100 रुपयाला पडली, कारण मी रात्रीच बुक केला। मी बरंच रिसर्च केलेलं आणि ही प्रॉपर्टी माझ्या विशलिस्टमध्ये होतीच। सो लकीली आम्हाला ही 2100 रुपयाला मिळाली। आणि 2100 रुपयामध्ये नुसती प्रॉपर्टी नाही तर याच्यामध्ये उद्याचा ब्रेकफास्ट, रात्रीचं डिनर ह्या दोन्ही गोष्टी इन्क्लूड आहेत। जनरली या रूमची प्राईज 4,500, 5,500 हजाराच्या पुढेच असते आणि ही बुकिंग मी अगोडा वेबसाईटवरून केलेली। इथे छान यांनी असं बाहेर बसायला वगैरे पण बनवलं आहे, जिथून पूल व्ह्यू घेत आपण छान चहा किंवा कॉफीचा आस्वाद घेऊ शकतो। लोणावळा हे नाव ऐकलं की चिक्की, भुशी धरण आणि ट्रेकिंग आठवतं। लोणावळा हे नाव लोढणे प्लस आवळा या 2 शब्दांच्या जोडाक्षरावरून लोणावळा तयार झालं। पेशव्यांच्या काळात हे ठिकाण डोंगरातील विश्रांतीचं ठिकाण होतं आणि आता आपल्या सगळ्यांसाठीचा वीकेंड गेटवे। पावसाळा असो, थंडी असो, उन्हाळा असो किंवा असं काही स्पेशल सेलिब्रेशन, लोणावळा सर्व ठिकाणी फिट बसतो। तर चला बघूया लोणावळ्यामध्ये येऊन आपण काय काय एक्सप्लोर करू शकतो। एक आहे टायगर पॉईंट। इकडून दरीचा नजारा म्हणजे नुसतं डोळ्यांचं सुख। वारा इतका जोरात
की केस विस्कटून शर्टही उडायला लागतो. त्यानंतर भुशी डॅम. पावसात पाण्यात मस्ती करायची मजा काही वेगळीच, पण हो, विकेंडला गर्दी असते, जरा जपून. त्यानंतर लोहगड किल्ला, विसापूरचा किल्ला. जरा ट्रेकिंगची मजा हवी मग लोहगड बेस्ट आहे. कमी दम लागतो आणि वरून व्ह्यू म्हणजे झकास. त्यानंतर पावना लेक. थोडा रोमॅन्टिक मूड हवा मग पावना लेक, कॅम्पिंग, बॉनफायर आणि चहासोबत म्हणजे खूपच सुंदर अशी पर्वणी. लोणावळा आलं आणि चिक्की नाही खाल्ली मग काय केलं. इथल्या 100पैकी 99 शॉपमध्ये तर चिक्की भेटतेच. आता स्पेशल मॅजिकल मुमेंट, शीतलचा वाढदिवस. अशा निसर्गाच्या सानिध्यात साजरा करणं म्हणजे जरा वेगळं समाधान. वडापाव, गरम भजी आणि चहा, लोणावळ्याचा ट्रेडिशनल कॉम्बो. आणि युनिक रिसॉर्टची पण इकडे कमी नाही आहे. आत्ता आम्ही जिथे जेवलो खूपच सुंदर जेवण होतं, खूपच भारी चव होती त्याची, एकदम गावरान टेस्ट. मेन म्हणजे त्यांनी मराठी जुनी छान गाणी लावलेली, त्यामुळे खूप भारी वाटलं, खूप मस्त वाटलं. खूप कमी रेस्टॉरंट आहेत, किंबहुना मला आठवत पण नाही की मी लास्ट टाईम कोणत्या रेस्टॉरंटमध्ये अशी ऑथेंटिक छान सुंदर गाणी ऐकलेली. छान, खूपच मस्त माहोल होता, टेस्ट पण मस्त होती, छान रेस्टॉरंट होतं. तर याआधी मी कधी गेलो नव्हतो. रँडमली गुगलवर रिव्ह्यू चेक करत होतो, मला लकीली ते मिळालं आणि खूप मस्त. टायगर पॉईंट, लायन पॉईंटला जनरली खूप गर्दी असते. त्याच्या पुढे एक शिवलिंग पॉईंट आहे, इथे फेन्सिंग वगैरे अजून लावल्या नाही आहेत कारण त्या दोन्ही पॉईंट हेवी रश असते, त्यामुळे फेन्सिंग वगैरे केली आहे. सो इथे फेन्सिंग नाही आहे, त्यामुळे इथून व्ह्यू छान मिळतो. इथे रित्वी आणि शीतल बसल्यात, मागे सनसेट होतानाचा व्ह्यू. खूप मजा आली आहे मला आणि मी खूप एक्साइटेड. आणि हेकडचा व्ह्यू खूप छान आणि खूप मजा आली आहे. हे बघा, आमच्या समोर एक सनसेट होता आणि हे पण या डोंगरावरच्या समोर. आणि हा जो समोर आहे हा मृगगड किल्ला आहे. एकाच ट्रेकमध्ये मल्टिपल गोष्टींचा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल म्हणजे खिंड म्हणा, काही म्हणा, हार्ड काहीच नाही आहे, एकदम छोटा इझी ट्रेक आहे. मृगगड एकदम खूपच छान असा ट्रेक आहे. सो पावसाळ्यात नक्की करा, खूप सुंदर आणि छान ट्रेक आहे. आता लोणावळ्याच्या मॅप्रो गार्डनला आलो आहे आणि हा माझ्या मागे संपूर्ण गार्डन आहे. मॅप्रोमध्ये एकच चांगलं आहे, तुम्हाला मल्टिपल गोष्टी ॲज अ टेस्टिंग म्हणून खायला मिळतात, फ्री ऑफ कॉस्ट. सो ते थोडं भारी वाटतं. म्हणजे इनडायरेक्टली खरेदी तर बरीच होते आपली, पण मिळतात. सो असे छोटे पर्क्स, खूप मजा येते. आम्ही उशिरा आल्यामुळे आता गर्दी नाही आहे, तर दिवसाचं बरीच गर्दी असते. यांच्या रेस्टॉरंटमध्येच आहे आजचं आपलं डिनर, आपल्या पॅकेजमध्ये इन्क्लूड होतं. हे 2 दिवस एकदम भारी गेले. लोणावळा म्हणजे फक्त चिक्की नाही तर निसर्गाची जादू आहे. शीतलचा वाढदिवस इतक्या सुंदर ठिकाणी साजरा होणं म्हणजे आठवणीत राहणारा अनुभव. तुम्ही प्लॅन करा आणि लोणावळ्याला कधी आला नसाल तर नक्की या. अदरवाईज तुम्ही मुंबई पुण्यात राहत असाल तर वारंवार येतच असणार. तुम्हाला लोणावळा किती आवडतो कमेंटमध्ये नक्की कळवा. आम्ही आमच्या कॉलेजच्या टाईममध्ये अधूनमधून नाईट आऊटसाठी लोणावळ्याला यायचोच. आम्ही रात्रीची बाईक राईड, लायन पॉईंट किंवा टायगर पॉईंट आणि छान रात्रीचा गारवा, आकाशात दिसणारे सुंदर तारे वगैरे, यासाठी आम्ही बराच वेळ द्यायचो. ही ट्रिप कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अजून अशाच ट्रॅव्हल ब्लॉगसाठी सबस्क्राईब करा. आता चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.